मदत करा। आपण माणसं आहोत, माणसासारखं जगा एवढंच या ठिकाणी बोलतोय। बाकी पैसा भरपूर कमवा, पैशाशिवाय तुम्हाला मला किंमत नाही। पैसा भरपूर कमवा, मुलाबाळावर संस्कार करा, साधू संतांचे विचार ध्यानात ठेवा आणि संतांची संगत धरा आणि देवाचं भजन करा। कारण हे सगळं आपल्याला केल्याशिवाय या देहातून मुक्ती नाही, या देहातून मुक्ती नाही। आणि 2 मिनिटांमध्ये एक विषय सांगतो ऐका। मरण सगळ्यालाच आहे, आधी बोललो ना आताही बोलतो। तुम्ही मरणार आहे, मी मरणार आहे, इथं कोणीच राहणार नाही। आपले बाबा गेलेत, पल्हाळ बाबा, विश्वनाथ बाबा गेलेत, मेल्यानंतर रडू नका। शास्त्र काय सांगतं? शास्त्राबद्दल बोलतं बरं, माझ्या मनचं बोलत नाही। आपलं धर्मशास्त्र सांगतं ज्या ठिकाणी कोणी मेला असेल तिथं रडायचं नसतं, रडू नका। का रडू नका? त्या मागचं कारण सांगितलं ऐका। आपण तो आत्मा मुक्त होतो। आता विश्वनाथ बाबा मुक्त झाले, या कर्मातून मुक्त झाले, आणि आपण जर रडलो त्यांना मुक्ती मिळत नाही, ते पुन्हा मायाजाळामध्ये गुंतल्या जातात, ते परत बोलल्या जातात। म्हणून त्यांना जी मुक्ती पाहिजे ती मुक्ती भेटत नाही। पहा तुम्ही, तुमच्या गावात मुस्लिम समाज भरपूर आहे की नाही? मुसलमान असे गावामध्ये मुसलमान आहे, मौतूर गेले की नाही मुसलमानाच्या? मुस्लिम बांधवाच्या मौतूर गेले की नाही तुम्ही? बघा, मुस्लिम लोक मौतूर रडत नाही, रडतात का? मुसलमान लोक मेल्यानंतर रडत नाही। जो माणूस मरतो ना त्यांचा तो पाळणा असतो, महाराज असा मंडप लावतात, सुंदर त्याचं अंग धुतात, नखातली घाण सुद्धा ठेवत नाही, ते चक एकदम चक त्याचं अंग धुतात, स्वच्छ करतात, त्याच्या अंगाला अत्तर लावतात, जनाजा घेतात, जनाजा घेऊन मस्जिदमध्ये घेऊन जातात, त्याला घेऊन मस्जिदमध्ये नेतात आणि तिथे सगळं नमाज पढ़तात, या अल्लाह ये मेरे मालिक ये मेरे मौला, तेरा एक नेक बंदा तेरे दरबार में आ रहे हैं मेरे खुदा, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना। काय म्हणतात त्या अल्लाहला? तुझ्या स्वर्गाचे दार उघडे ठेव, तुझा भक्त तुला भेटायला येतोय। सगळे नमाज पडतात, आपले रडत बसतात। रडू नका। मग काय करावं ऐका। जर आपल्या बाबाचा उद्धार व्हावा, मनचं बोलत त्याला प्रमाणे हरिपाठामध्ये बाबांचा उद्धार व्हावा असं वाटत असेल, त्या ठिकाणी हरिपाठ म्हणा, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ आणि पूर्वजा वैकुंठ। आपल्या पूर्वजांना वैकुंठात जाण्यासाठी बाबा बस 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 वैकुंठात जाण्यासाठी असे लोक रोज भेटले पाहिजे। वैकुंठात जाण्यासाठी रडू नका। रडले ना आपण तर मायाजाळ तयार होतो। मग काय म्हणायचं? हरिपाठ म्हणा, कारण हरिपाठामध्ये प्रमाण आहे। ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा। आपल्या पूर्वजांना वैकुंठात जाण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे हरिपाठ आहे। माय हरिपाठ म्हणाला की आपण भजन करत जा, कारण त्या भजनाच्या जोरावर आपले पूर्वज स्वर्गात जात असतात। आपण वेळे रडत बसतो गळ्यात पुंडलिकाच्या। रडू नका, हरिपाठ म्हणा, कीर्तन भजन करा, पूजन करा, दान करा, कारण हे त्यांच्या कामा येणारे, रडणं त्यांच्या कामा येत नाही। आणि रडू का खरं असतं ते आपल्याला? सामान्य रडू येतं माणसाला, उलट गळ्यात पडली म्हणून कसं रड नाही, दुसरी येतील गळ्यात पडती, ही तोंड झापून घेतील, अमकण ढमकण फरक सांगत बसते महाराज। ते रडणे खोटे महाराज। मग ते रडण्यापेक्षा दोघे म्हणून हरिपाठ म्हणा ना, कारण तो हरिपाठ त्यांच्या कामा येत असतो। ऐका, मरणं सगळ्यालाच आहे। ऐका तुम्ही एक विषय, आता मरणं गरजेचं आहे, मेले पाहिजे। ऐका, मेले पाहिजे तर दुसरे येतील ना। आता विचार करा, आपल्या आशेगावून माळीवाड्याहून एक बस आहे एसटी, ती भरून आली कन्नडहून, एसटी बस कन्नडहून भरून आली, दादा गज भरली। त्या बसची वाट काही लोक वेरूळमध्ये पाहत आहेत, काही लोक माळीवाड्यामध्ये पाहत आहेत, काही पुढे त्याची वाट पाहत आहेत। का? कन्नडची बस येईल, मी त्यात बस बसून संभाजीनगरला जाईल। कन्नडला भरलेली बस, काही लोक माळीवाड्यात उतरले पाहिजे तर तुम्हाला बसता येईल, काही लोक वेरूळला उतरले पाहिजे तर तिथले लोक बसतील, काही लोक पळसखेडला उतरले पाहिजे तिथले लोक बसतील। कोणीच नाही उतरलं, जे बसलेले ते नाही उतर, तुम्हाला बसता येईल का? नाही। पहिले उतरणं गरजेचं आहे, तेव्हा नवीन बसतील। म्हणून म्हातारे मरणं मारच्या फाशीतून बरं का जाऊन मारून सांगलं म्हातारे मारून टाका, मारू नका ऑटोमॅटिक। कारण म्हातारी माणसं आयुष्य संपलं ते जातील तेव्हा दुसरे त्या घरामध्ये येतील। सगळे जर जिवंत राहिले आपल्या घरी, सगळेच आपले आजोबा पंजोबा ढोपर पंजोबा सगळे राहिले असते, घरात जागा राहिली असते का? आपल्या घरात जागा राहिली असती। म्हणून देवानं सृष्टीचक्र निर्माण केलं, उपजे ते नाश्य, शरीर जात ही आगवे, हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तर दुधावे पंडुकुंबा। हे नाशिवंत शरीर आहे, हे नाशिवंत शरीर जाणार आहे। मग या शरीराचा तुम्ही दोष देऊ नका, या शरीरासाठी रडत बसू नका। मग त्या ठिकाणी पुण्य करा, दान करा, धर्म करा, कारण हा दान धर्म त्यांच्या कामा येतोय, रडणं त्यांच्या कामा येत नाही। चला महाराज या ठिकाणी
ठरलेल्या वेळेप्रमाणे आपण बोलण्याचा प्रयत्न केला. काही चुकला असेल, हुकला असेल, बोलता बोलता एखादा वेळावर तोंडातून शब्द निघला असेल, सर्वांची लेकरू होऊन माफी मागतो. तुम्ही मला माफ कराल असे माय बाप तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो. आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी मला आमंत्रण दिलं, आमचे परमस्नेही आदरणीय या भूमीचे पुत्र आणि आमचे प्रिय मित्र भाऊसाहेब दादा पल्हाळ सध्या इथे नाही, ते गेले दर्शनात. मला फोन केला, कृष्णा भाऊला माझा नंबर दिला. कृष्णा भाऊ महाराज येणार नाही, कॉन्टॅक्टमध्ये राहा महाराज. त्यांनी मला या ठिकाणचं आमंत्रण दिलं, त्यांच्यामुळे हे झालं. त्यानंतर नंदू पाटील या दोघांनी मला फोन केला होता. त्यानंतर कृष्णा भाऊने माझी काळजी घेतली. समाधान भाऊ यांनी आमचा पाहुणचार या ठिकाणी दादा पैलवान दादाच्या घरामध्ये आमचा पाहुणचार झाला. त्या माऊलीलाही धन्यवाद महाराज, मला बोलवलं. सर्वांना धन्यवाद. ज्या परिवारानं माझा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला, समस्त पल्हाळ परिवार, स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी, विश्वनाथ शहाजी पल्हाळ यांच्या श्राद्धनिमित्त मला बोलवलंय. त्यांची मुलं सुरेश विश्वनाथ पल्हाळ, गणेश विश्वनाथ पल्हाळ, दोघा भावांचं या ठिकाणी कोटी कोटी आभार मानतो. त्याप्रमाणे मुली आहेत ताराताई आणि हिराताई, यांचे आभार मानतो. आलेले सर्व आप्तेष्ट मित्रमंडळी, नातेवाईक, पाहुणे, आपण वेळेत वेळ काढून या कार्यासाठी इथं आला. तुम्हाला पल्हाळ परिवाराच्या वतीनं सर्वांना कोटी कोटी धन्यवाद आणि शतश आभार मानतो. आजच्या कीर्तनासाठी उपस्थित आमचे ताल सम्राट, मदंग सम्राट, ताल महर्षी, माझा पुतण्या गौरव महाराज मुकासे, विनेकरी बाबा. गावातल्याचे का पाहुणे? गावातले पाहुणे का? भाऊचे का? वा वा बाबा विनेकरी. मग तुम्ही उभा राहा, तुम्हाला धन्यवाद. आजच्या कीर्तनात त्यांनी साथ दिली. दोनच महाराज, पण आला भारी. स्वर अलंकार संगीत तज्ञ, ज्यांचं MA BA झाले महाराज संगीतामध्ये असते असणारे आमच्या भागाचं वैभव, म्हणजे आमचे गुरुवर्य ज्यांना मी म्हणतोय लहान वयानं, पण ते मला शिकवतात महाराज संगीत, मला येत नाही असे असणारे आमचे संगीत अलंकार प्रवीणजी महाराज भुगे वासळीकर. त्याचप्रमाणे दुसरे संगीत अलंकार संगीत तज्ञ असणारे रामेश्वरजी महाराज भुगे मेहगावकर. हेही माझ्या विनंतीला मान देऊन दोन्ही या ठिकाणी आलेत. त्या कीर्तनात रंग भरण्याचं काम केलं. माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवलाय आमचे साऊंड सिस्टीम ऑपरेटर गावातलेच आहे ना, जवळजवळ 4th-5th कीर्तन त्यांच्या सोबत करतोय आम्ही, म्हणजे आमचे भाऊच येते मोठे, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि महाराज डोळ्यातला धूर काढून टाका, होता वेळ तेवढं दान धर्म पुण्य करत चला, मायबापाची सेवा करा, गायीची सेवा करा, एवढंच या ठिकाणी सांगतोय. धर्मनीतीप्रमाणे जीवन जगा, जास्त काही बोलणार नाही. बाकी धूर आहे धूर, तो धूर रवायला लावतो शेवटच्या चरणामध्ये.